रामकृष्ण हरी मुलींनो, हे बघा भांडे घासून घेतले तर किटलीला पण घासून घेतलं, तेल भरून ठेवलं. हे बघा आता काय बनवू असं चाललंय बघा. स्वयंपाक काय करू आणि काय नाही, भाजीचं नाही तर मी कसं स्वयंपाक बनवू तुम्ही सांगा. आणि पोरग आले बघा, शाळेतून आले पोरग आणि ते भूक भूक करायला लागलाय. मग ते काहीतरी खायला दे. आता मी कसं खायला काय देऊ बरं. आता कधी पीठ मळू, कधी शिमला मिरची बनवायची वाटतं, कधी शिमला मिरची बनवू. तर आता बघते आता रात्रीची हे बघा चपाती आहे, म्हणजे धपाट आहे, रात्रीचं धपाट आहे. हे बघा त्याला गरम करून द्यायला लागले, मी गरम करून द्यायला लागले तन्मयला. रामकृष्ण हरी मुलींनो, नमस्कार सगळ्यांना. काय ह्याच्यामध्ये तर काय अलकच आले. आता आपल्या ह्याच्यामध्ये मौन तर झालेलं आहे बघा मुलींना, मौन तर झालेलं आहे. पुढे आता हे नवीन म्हणायला लागले तर की रोजचे 2 व्हिडिओ टाकायला पाहिजे मोठे. आता कामाला जायचं असतंय, कामावून येऊन कसा व्हिडिओ बनवावं, लेकरांचं खायला प्यायला बनवायचं असतंय, शाळेतून लेकरं येतात, त्या लेकरांचं सगळं काम, त्यांचं काय सगळं काम करून लेकरांचं खायला प्यायला बनवून आपल्याला नंतर हे बघा भांडे घासायचे, फरशी पुसायची. आता दुसरं काही काम कमी असते का तुम्ही सांगा बरं. रामकृष्ण हरी मुलींनो, आता हे बघा भांडे लावून घेते बघा. पहिले तर मी भांडे लावून घेते. भांडे लावले ना त्याच्यानंतर काय खाय प्यायचं बनवते बघा. आणि पोरग म्हणायला लागले मला खायला बनवू का, खायलाच बनवून देते. नाही तर बाबा आपल्याला नाही बरं वाटत ना तसं. लेकरांनी मागायले खायला, त्यांना भूक लागली आणि आपण म्हणायचं नंतर देते. नाही राहू द्या, मी भांडे लावत नाही काय नाही बघा, तसे ठेवते. आता मी भांडे नाही लावत बघा. हे 2-4 भांडे लावून घेते, 2-4 भांडे लावून घेते आणि पहिलं पोराला खायला बनवते. अहो मी अर्ध्या रात्रीचं लेकरांना बनवून खाऊ घालते. आणि आता हे लेकरांना तशी करू का मी. नाही मी पहिलं लेकरांना खायचं बनवते, नंतर काम करते, नंतर झाडू मारते, फरशी पुसते नंतर. आता पहिलं खायलाच बनवते. आता काय खायला बनवू बघा तेच मला कळत नाहीये. पहिलं हे बघा ही रात्रीची रात्रीचं धपाट आहे बघा. हे त्याला पहिलं गरम करून देते आणि त्याच्यानंतर मग बनवते आमचं सगळ्यांचं खायचं. आता खायला तर पाहिजे ना, आता किती बी काम करा. आता कामाचं काय काम तर आपलं दिवसभर चालतंय. पहिले लेकराला खायला देणं आपलं गरजेचं आहे ना. म्हणून येतात त्याला पहिलं मी बघा पहिलं गरम करून हे बघा ही चपाती आपलं धिरड आहे, आता आपलं काय म्हणतात तो याला धपाट, हे त्याला गरम करून देते. आणि तेवढं ते शांत होईल ना. नाहीतर मला एक व्हिडिओ पण नाही बनवू देणार, म्हणणार माझं खायचं सोडून व्हिडिओ लागली बनवायला. व्हिडिओ हिला महत्वाचं आहे, माझं खायचं महत्वाचं नाही का. नाही ना हो, लेकराचं खायचं महत्वाचं आहे. आपलं काय हो काम तर दिवसभर चालतच राहतं या, दिवसभर चालत राहतं आपलं काम. पहिलं लेकराला मी बनवून देते बघा. असलं ना लेकरं बी बघा, असलं ना लेकरं बी बघा लई खायला नको म्हणतात मग. आणि नसलं ना मग लेकरं असं करतात बघा, भूक लागली खायला दे असं म्हणत राहतात बघा. रामकृष्ण हरी मुलांनो, नमस्कार सगळ्यांना. आणि एक तर मला भानगड पडली बघा, काय बनवू असं झालंय बघा मला. आता काय बनवू म्हणलं तरी यांना खायला तर बनवून द्यावंच लागतं ना. हे गरम करून देते, नंतर बघा त्यांना काहीतरी त्या दुसऱ्या पोरासाठी काहीतरी बनवते खाय प्यायचं. आणि अजून दुसरं पोरग तर आपल्याला उठलंच नाही झोपेतून, अजून. आता त्याच्यासाठी अजून फिक्क काहीतरी काय बनवावा तेच कळत नाही मला. काढून ठेवलं ना तर मला कळतंय बघा, आणि नाही काढून ठेवलं तर मला काय कळणार हो. काय दिसाना हो, चांगलं दिसाना. काय माहिती कुठला उजेड यायला लागलाय तोंडावर बघा. 2-4 भांडे लावून घेते, नंतर बनवते खाय प्यायचं. पहिला राडा काढते थोडासा. झाली आपले हे गरम झाले या, देते एवढं खायला त्याला. गरम करायला ठेवलंय बघा.
गरम करायला ठेवले. नंतर भांडे कुंडे लावून घेते. पहिलं त्याला खायला देते बनवून. आता हे बघा पोटाची आग लई मोठी असते बघा मुलींना. हे बघा हे गरम केले. हे बघा पोटाची आग लई मोठी असते. या पोटाशी माणसाचं काहीच खरं नसते. पहिला पोटुबा नंतर इटुबा असते बघा मुलींना. आता हे त्याला द्यायला मी गरम करून बघू खातो का नाही. हे बघा हे गरम करून देते त्याला तन्मयला. एवढं खाऊन ते जरा शांत होईल ना. एवढं खाऊन शांत होईल म्हणून मी केले बघा गरम. आहे बघा रामकृष्ण हरी मुलींना देते त्याला. दिलं बघा त्याला मी दिलं तर किरकिर करायला लागलाय. म्हणायला लागलाय मला मी सुकं कसं काय खाऊ, सुकं कसं काय खाऊ असं म्हणायलाय बघा मुलांना. सुकं कसं काय खाऊ, सुकं कसं काय खाऊ. म्हणलं आता खा बाबा आता कसं पण आता सुकं खा आजचा दिवस नाही का. आता दिलंय त्याला भांडीच लावून घेते बघा. म्हणजे मग कसा राडा कमी होईल बघा. राडा कमी होईल. विचारून ठेवलाय मोबाईल चुकून नाव असं पुढं रेसच यायला लागली. पुढं रेसच यायला लागली. रामकृष्ण हरी मुलींनो. आता श्रावण महिना मला वाटते आजपासून लागलाय. श्रावण महिना लागलाय आजपासून. तर काय माहिती पपई खातात का नाही उपासाला तेच मला माहित नाही. पपई खातात का नाही उपासाला तेच मला माहित नाहीये. म्हणलं विचारते नाही तर गुगलवर बघून पपईचा आपण विचार करू. आतापर्यंत काय खाल्लेलं नाही. बघू उपास घडतोय का नाही काय माहिती. उपास घडला तर देवाची आपल्यावर म्हणायला पाहिजे. आपल्यावर नाही का देवाची साया आहे का नाही. बरं उपास घडायला पाहिजे हो. श्रावण महिन्याचा किती वर्षातून श्रावण महिना येतो बघा. रामकृष्ण हरी मुलींनो. उपासाला पोरीनं आणल्यात केळे आणल्यात पोरीनं. उपासाला केळे आणलेल्या आहेत पोरीनं उपासाला. हे मी इथं आहे ना. पाणी देऊन चारा देव. रामकृष्ण हरी मुलांनो. हे बघा उपासाला केळे आणलेले आहेत. आणि पपई नसन चालत वाटतं तर पपई आपला आता मुलगा उठण झोपेतून तर त्याला ही पपई कापून देते. हे बघा आपल्या मुलीनं आणलेली पपई मुलीनं. रामकृष्ण हरी मुलांनो नमस्कार सगळ्यांना नमस्कार. काय माहिती होते मोबाईलमध्ये ते बंद व्हायला ना घडी. मग मला घडी असं बंद चालू करावं लागावं लागले. काय माहिती लेकरांनी असं गेम खेळू असं झाले. रामकृष्ण हरी मुलांनो. आता श्रावण महिन्यात म्हणलं काय काय उपासाला लागते आपल्याला माहित नाही. उपासाचं खातेत का नाही खातेत ते पण माहित नाही. एक टाइम उपास सोडायचा ते माहिती आहे बघा. आमचे वडील धरायचे ना एक टाइम उपास म्हणजे एक टायमाचा उपास सोडायचे. आणि माझे मालक बी श्रावण महिना पाळायचे हो. श्रावण महिना पाळायचं पूजापाठ करायची. माझे मालक पूजापाठ पण करायचे. सत्यनारायणची पूजा करायची. लहान लेकरं होते तेव्हा असं वाटते की ते दिवस माझे चांगले होते. गरिबीचे दिवस चांगले होते. आता पण आपण एवढं हे नाही अजून आपण तसेच आहेत म्हणायला परे. म्हणजे काहीतरी सुधारणा झाली आपल्यामध्ये. काहीतरी सुधारणा झाली आपल्यामध्ये. कसं बघा श्रावण महिन्यात कसं जरा स्वच्छता पाहिजे. सगळं चांगलं पाहिजे. ते गाण्यासारखी श्रावण महिन्यात पाणी झुळझुळ वाहत या. पाणी झुळझुळ वाहत या. गाणं प्रीतीच गात या. पाणी झुळझुळ वाहत या. पाणी झुळझुळ वाहत या. गाणं प्रीतीच गात या. ह्या श्रावण महिन्यात पाणी झुळझुळ वाहत या. गाणं प्रीतीच गात या. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुम्हाला सगळ्यांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्हाला सगळ्यांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. सगळ्यांना रामकृष्ण हरी. हरी 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 हरी
हरी हरी हरी हरी सगळ्यांना हरी हरी. आरतीताई तुम्हाला पण हरी हरी. आपले लाईव्हवर येतात ना आपले मुलं मुली सगळ्या रात्री सगळे आले होते लाईव्हला, सगळे आले होते. सगळ्यांनी मला चांगलं म्हणले, आजी तुम्ही फेमस होणार म्हणले, मावशी तुम्ही फेमस होणार म्हणले. मला आनंद झाला मुलांनो तुमचा. तुम्ही एवढं चांगलं बोलला, तुम्हाला कोणी वाईट बोललं नाही. मी तुमची किती आभारी आहे मुलांनो. असं सुखी राहा, मस्त राहा, तुमच्या जीवनात खुशीच खुशी यावा. रामकृष्णारी मुलांनो. श्रावण महिना आहे, तुम्ही पण पाळा, आम्ही पण पाळतो. श्रावण महिना शुभ असतं. जेवढं बी आपण पाळतो तेवढं तुमच्यासाठी पण चांगलं, आमच्यासाठी पण चांगलं. एक टाइम खायचं असतं श्रावण महिन्यामध्ये. दुपारी सोडायचं असतं श्रावण महिना. 2-2:30 वाजता सोडायचं असतं श्रावण महिना. आम्ही पहिल्या धरत होतात ना मुलांनो. श्रावण महिना पूजा करत होतो, सगळ्यांना बोलवत होतो, सगळं करत होतं. पण आता काय हो, एवढं लहान लेकर असताना सगळं करत होते. एवढ्या गरिबीमधून, माझ्या झोपडीमधून मी हे सगळं करत होते. माझ्या झोपडीच्या घरातून मी पूजापाठ करत होते, श्रावण महिना पाळत होते मुलांनो. आणि आता हे कसं वातावरण, हे लेकर मोठे झाले. आता कोणाचं सगळे आपले मनमानी करतात, तर मग आपण कसं काय बोलणार हे का नाही बरं. आता आपली मर्जी असते काय करायचं काय नाही, आहे का नाही बरं. आता आपण जवळ लहान लेकरं असते तवर आपण त्यांना सांगतो, शिकवतो. आणि जेव्हा लेकरं मोठे होते त्या टायमाला सगळ्यांचंच असं असतं मग, सगळ्यांचंच असं असतं. मोठे होते पंख फुटते तर त्यांना वाटते काय आईचं शब्द बोरिंग आहे असं वाटतं. पण आईचा शब्द लई ओके असते मुलांनो. आईचा शब्द शिवशब्द कोणाचाच शब्द नाही, कोणाचाच शब्द नाही. किती पण अनाडी असू द्या ती आई, किती पण भोळी असू द्या ती आई, त्या आईचे शब्द कसे बघा निर्मल मनाचे असतात. आणि एक हिऱ्यामत्यासारखी आपल्या आईचे शब्द असतात. जे आपली आई जे सांगते ना ते तुमच्या भल्यासाठी सांगते. आणि हे बघा लोक तर हे बघा पो म्हणायला असतात. बुलडं ना काढायला कोणी नसते मुलांना. हे बघा तुम्ही लाख गलत्या करा, कुणी दुसरं गलती करत नाही. एक पण दुसरे गलती करत नाही. देव पण गलती करत नाही. देव पण गलती मान्य करत नाही. देवापुढं पण माफी नाही आपल्याला. पण हे बघा तुमची आई, तुम्ही किती बी हे बघा सत्वा भांडणं आणा तण्णं आणा ते मी मिटवून घेणार. माझं लेकरू आहे म्हणणार, माझं लेकरू तसं नाही आहे असं म्हणणार. आणि आईच हे बघा निर्मल मनाची आई असते ना, ते आईच तुमची गलती माफ करते. बाळा इथून पुढं काय दुसरा मार्ग धरू नको, चांगल्या मार्गाने चल. लोक वाईट शिकवायला असतात, चांगलं शिकवणारी स्वतःची आई असते. या मुलांना प्रत्येक आईचं सांगते मी, माझं नाही सांगत, प्रत्येक आईचं सांगते. लोक काही बी बोलतात तिथंच सोडून यायचं. आणि हे बघा मुलांना जी आपली आई बाबा सांगतात ना तेच ऐकायचं. तुमच्या जीवनामध्ये एवढी खुशी येईल, एवढी खुशी येईल. तुमचं जीवन एवढं जिंदगीभर चांगलं जाईल. तुमच्या जीवनामध्ये काही अडचण नाही येणार का, तर तुम्ही आई बाबाचं ऐकतात. म्हणून हो का बाहेरचे सांगायला असतात, घरामध्ये काही बी आपल्या सुख असो दुःख असो काही बी असो तुमच्या आई बाबाच निवारण करतात, आई बाबाच निवारण करतात असं असतं मुलांना. म्हणून नाही का जे आपले आई बाबा सांगतात ना त्यांच्या म्हणण्यावर चाला. तुमच्या जिंदगीत हे बघा कधी तुम्हाला काटा मोडणार नाही, कधी तुम्हाला ठेस लागणार नाही. असे आई बाबा आपले असतात बघा. रामकृष्णारी मुलांना मला करायचे लेकरांचं खायला आणि तुम्हाला मी दुसरंच सांगत बसले. एक माझ्या मनात आलं म्हणून बोलायला गेले बघा. रामकृष्णारी मुलांनो, रामकृष्णारी. हाय सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना. रात्री सगळे मुलं लाईव्हवर आले होते. यूज चांगलं आलं, आपल्याला सपोर्ट चांगला झाला म्हणून मला खुशी वाटली मुलांनो. मला खुशी वाटली बघा तुमची की आपले मुलं मुली या अनाडी आईच्या लाईव्हला आले. किती रात्री 1:30 वाजता 1:45 वाजता सगळे होते तरी पण मी बंद केलं मुलांनो. म्हणलं आपल्याला काय समजा ना ते बोललेलं. आणि मग म्हणते कोणीतरी एखादं येईन म्हणणार की हे आईला काय समजत नाही काय तुम्ही थांबलात, म्हणून मी 1:45 वाजायला बंद केलं वाटतं. मी टाईम काय मला एवढा नाही कळला, पण मी 1:45 काय बंद केलं. कोणत्या तरी असा टायमामध्ये मी बंद केलं. रामकृष्ण हरी मुलांनो, नमस्कार सगळ्यांना.
असंच खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा, सगळेजण येत जा, सपोर्ट करत जा. तुमच्या सपोर्टमुळं होईल काहीतरी. एक थेंब थेंब करूनच तळ साचते मुलांनो. तुमच्या एक एक काय तुमचा एक एक अंगठा आणि एक एक बोट माझ्या कामाचं आहे त्या मतदानासारखं. बघा एक जर मत कमी असलं तर ते निवडून येत नसतं बघा नेता. तसंच बघा हे पण आहे युट्यूबचं पण खेळ आहे की तुमच्या एका बोटामुळं मी निवडून नाही येणार मुलांनो. तुमचं एक बोट माझं अनमोल आहे, एक अंगठा तुमचा माझ्यासाठी अनमोल आहे. म्हणून ह्या बघा मुलांनो, एखाद्या येड्या बागड्या आईच्या लावीला येत जा, गोळ्या चाळ्या आईच्या लावीला येत जा आणि समजून घेत जा. मला समजून घेत जा. मी पण तुमच्या आईसारखी आहे, आजीसारखी आहे, मावशीसारखी आहे. हाय सगळ्यांना, हाय सगळ्यांना. मला बोलायला बियायला भूक लागली या, भूक लागली हो मला बोलायला मुलांनो. रामकृष्ण हरी. काय करून काय नाही मला भानगड पडली बघा. काय करून काय नाही का भात बनवू, मसाला भात बनवू घाईमध्ये. पोरगी पण जेवायला येईन आता, पोरगं उठत. एक भाकर बनवते माझ्या मुलासाठी, आमच्यासाठी. काय करू मला तेच कळा नाही आता. जेव्हा कळन ना तेव्हाच कळन बघा. अजून माझ्या मनामध्ये काय काय येतंय काय माहिती. भात करू, मसाला भात करू का डाळ भात करू ते मला. आणि मग तुम्ही म्हणणार, तुम्ही आई म्हणली मसाला भात करायली आणि केलाय पांढरा भात आणि डाळ. आता मी काहीच सांगत नाही तुम्हाला, व्यवस्थित काहीच नाही सांगत. रामकृष्ण हरी मुलांनो. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना. हे बघा मुलांनो, 3 बटाटे घेतलेत. हे बघा 3 बटाटे घेतलेत मुलांनो. 3 बटाटे घेतलेत आणि हे 4 काम खाली पडला. 4 कांदे घेतलेत. हे बघा 2 लसणाच्या पाकळ्या घेणार आहे. आता हे मला वाटतंय बटाट्याची भाजी करा, बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी करावं असं वाटायला बघा. आता एवढं मोठा होणार आहे. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी. ह्या बघा हे 4 बटाटे, 4 कांदे, लसूण बघा जरा फोडून घेते. हे बघा लसूण फोडून घेतलाय. आता ह्याला जरा साफ करून घेते या लसणाला. मला वाटतंय मी बटाट्याचीच भाजी करणार आहे. हे बघा, हे बघा मला वाटतंय मी बटाट्याचीच भाजी करणार आहे मुलींनो. हे बघा काय हो, कांदे कापून घेते मुलींनो. लय राडा होतो स्वयंपाक करताना, लय राडा होते मुलींनो. 4 कांदे कापून घेते बघा. हे अजून एक कांदा पडला वाटतं खाली का कापलाय काय माहिती. आहे बघा रामकृष्ण हरी मुलींनो. हे बघा खाऊन इथं असं फेकून गेलाय. हे बघा असं आहे बघा पोरांना. रामकृष्ण हरी मुलींनो. हे बघा माझा विचार बदलायला लागलाय हो. हे बघा मला वाटतंय भात आणि भाजीच करू असं वाटायलंय बघा. भात आणि भाजीच करू मला असं वाटायलंय. काहीच मला कळलं नाही हो मुलींनो. चला तांदूळ धुवून घेते, तांदूळ धुवून घेते बघा. माझा विचारच बदलायला. आता मी तरी काय करू, मला उशीर झालाय ना म्हणून मला काहीच कळलं नाही काय करू आणि काय नाही, काहीच कळलं नाही बघा. म्हणून मला करूच तर काहीच सांगता येणार नाही बघा. मला करूच तर काहीच सांगता येणार नाही. जेव्हा करण ना त्या टायमाला तसं कळन की मी काय करायला लागले. हे बघा मुलांनो, मी तांदूळ धुतलेले. ते बघा तांदूळ धुतले तर भात लावते, भात लावून घेते. हे बघा रामकृष्ण हरी मुलींनो. मला वाटतंय मी भात आणि भाजी करू का काय. माझा काय निर्णयच ठरा नाही हो. मी काय करू काय नाही मलाच कळा नाही मुलींनो. मला काय समजा नाही मी काय करून काय नाही. जाता मी काय करणार आहे मलाच माहित नाही बघा. काय करणार आहे मलाच माहित नाही. बटाटे सोलून घेते बघा. हे बघा बटाट्याचे चिंता काढून घेते. हे बघा कांदे कापले तर. हे बघा हे लसूण साफ करणार आहे. आणि हे बघा आता बटाटे सोलून घेते मुलांनो. आणि भात घातलाय शिजायला, भात घातलाय शिजायला. काय झटपट होईल तेच करावं ना. मला वाटते भाजी भात झटपट होईल. तरी माझ्या मुलाला भाकर करायची आहे, भाकर करायची. आणि दूध बी नाही आहे, दूध बी नाही आहे. आता काय करणार तुम्ही सांगा बरं. दूध बी नाही बघा.
दूध असतं तर दुधात भाकर खाल्ली असते बघा. झालंय आपला बटाटा कापून घेतलाय, लसूण सोलून घेतलाय. आता ह्याला कांद्याला थोडं कापून घेते आणि भाजी बटाट्याचीच भाजी करते बघा. तेल नाही का गरम झालं हो, तेल जास्त गरम झालं बघा मुलींना. कढई तापली ना तर तेल झालं गरम. मलाच कळा ना काय करून काय नाही ते. मोठे मोठे कापलेत बघा, मोठे मोठेच कापलेत मी. काय सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना मुलांना. घाई घाई होती व सगळी. मी टाकून घेतलं बघा मुलांना. भरून घेते जरा, भरून घेते आणि इकडे हे ठेवते, इकडेही इकडे ठेवते. झाकण मी लगेच नाही लावत. काय होतंय झाकण लावलं ना तर सगळं वर येते बघा. बघा तेल टाकून घेते. तेल टाकून घेतलं बघा, थोडं हलवून घेते मुलांना. बघा हे लसूण जरा कुटून घेते, लसूण कुटून घेते जरा. थोडी अद्रक आणि कोथिंबीर टाकते ह्याला. रामकृष्णारी मुलांनो हे बघा, कोथिंबीर हे बघा कापून घेतली. अद्रक मी हे बघा, हे अद्रक कापून घेतली थोडीशी. हे बघा हे लसूण हे जरा कुटून घेते, कुटून घेते जरा. म्हणजे जिरे टाकते थोडीशी, म्हणजे जिरे टाकून घेते. हे बघा एवढे जिरे टाकून घेते. ह्याला जरा कुटून घेते. हे बघा झालंय आपलं कुटायचं, झालंय आपलं कुटायचं. हे बघा 2 टमाटे धुवून घेते आणि बघा कापून घेते. लय घाई घाई करावं लागतं मला, काही समजत नाही बघा काय करावं ते, काय समजत नाही मला. घाई घाई मध्ये मला नाही जमत हो मुलांनो, घाई घाई मध्ये मला नाही जमत बघा. मोठं मोठंच करून घेते. काय बटाटा उकडून घ्या उकाड्याला आहे बघा, मोठं मोठंच करून घेते. रामकृष्णारी मुलांनो घाई घाई मला नाही जमत हो. तरी पण मी व्हिडिओसाठी हे बघा करते मुलांनो, तुम्हाला दाखवण्यासाठी, पूर्ण दाखवण्यासाठी मी करते मुलांनो. माझ्या पायाचा लई त्रास आहे मला, तरी पण मी मुलांनो करत राहते. मी हारत नाही बघा. एवढं मला त्रास आहे ना तरी मी हारत नाही बघा मुलांनो. माझी करायची ताकद पण नाही आहे, माझी करायची ताकद पण नाही, तरी बी मी करते मुलांनो, तरी बी मी करते. कढीपत्ता टाकून घेतला. हे बघा आता हे मसाला टाकून घेते. हे मसाला टाकून घेते मुलांनो. मी कामात 10 कामं करून घेते बघा. असं एकच कामाच्या आम्ही पाठीमागं नाही लागत मुलांनो, एकच कामाच्या आम्ही पाठीमागं नाही लागत. बघा भात पण झालेला आहे आपला इकडं. आता ह्याला हे लावून ठेवते, ढाकण लावून ठेवते. हे बघा बघा किती घाई घाई मी स्वयंपाक केलाय मुलांनो. का तर पोरगी जेवायला ये आपले सुनबाई, म्हणून एवढा मी घाई घाई केलं बघा मुलांनो. ती उपाशी गेलेली आपल्याला काय बरं वाटत का हो, आपल्याला काय बरं वाटत का. एक मुलगी तर आपली येत नाही घरी जेवायला. धरते मी कशाने तरी, माझे हात भाजायला लागले तर भाजायला हो माझं. रामकृष्णारी मुलांनो मसाले टाकून घेते, मसाले टाकून घेते बघा. पूर्ण मी दाखवायला लागले माहितीये का, हळूहळू हळूहळू हळूहळू. हे बघा काळा मसाला मुलांनो, काळा मसाला. आणि हे बघा ही धना पावडर. उलटे हाताने होते हो, उलटे हाताने होते. हे बघा ही धना पावडर. आणि हे बघा ही मुलांनो
हळद बस झाला ना, तिखट होईल. नाही तर पोरं खात नाहीत ना तिखट, मुलांना पोरं खात नाहीत तिखट. टाकलं बाबा, एक चमचा टाकलं, कसं बी असू दे आता. किती घाय घाय केलंय माहितीये का. हे बघा, हे टमाटे टाकते आता. अयो मीठच टाकायचे विसरले ना मुलाला, मीठच टाकायचे विसरले, मीठच टाकायचे विसरले होते मी. मिठाशिवाय तर चव नाही भाजीला. मिठाशी चव आहे का. मीठ आहे तर भाजी, नाही तर कोण खाणार बी नाही. किती ती चांगली करा आणि मीठ नसू द्या, ती भाजी चांगली होत नाही. आता ह्या पकडणं धरते बघा मुलींनो, पोळलं मला लय. फुल हवा करून घेते. जाऊ द्या, भाजी तर होऊन जाईल ना, आहे का नाही. दुसरा मसाला बघू बरं आहे का ती. दुसरा मसाला असला तर बघते मुलींनो, दुसरा मसाला बघते असला तर. रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी. भेटलाय बघा दुसरा मसाला, बघा भेटलाय. जास्त पण नको, जास्त मसाल्याच्या भाज्या खायच्या पण नाहीत बघा. थोडा टाकला, थोडासा टाकला, आपला जेवढा पाहिजे तेवढा, जास्त कशाला टाकायचा आहे का नाही. चला, रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी सगळ्यांना. श्रावण महिन्यात वारा झुळझुळ येत या, वारा झुळझुळ येत या, पाणी नदीच वाहत या, वारा झुळझुळ येत या, पाणी नदीच वाहत या. श्रावण महिन्यात, श्रावण महिन्यात वारा झुळझुळ येत या, पाणी नदीच वाहत या. रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण जायलो जायले. रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी. हरी हरी सगळ्यातला मुलांनो, हरी हरी सगळ्यात. जळत होतं म्हणून तेल टाकले, जरा मशिले टाकले ना, मशिले टाकले ना, तर मग ते जळायला लागलं बघा मुलींनो. रामकृष्ण हरी माता बहिणींनो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माझ्या आरतीच आहे. आणि आपले म्हणतात ना, आईला कमेंट करा, आजीला कमेंट करा, मावशीला कमेंट करा, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ खास बनवलाय. रामकृष्ण हरी मुलांनो. चला आपण हे टाकू, टमाटे टाकू मुलांनो, टमाटे टाकू, सगळे मसाले टाकून घेतले. तर आता झाली आपली भाजी. आता झाकून घेऊ. भात पण झालेला आहे, टेन्शन मिटलं. आता या कधी बी खा कधी बी. बापरे, मला एवढं टेन्शन आलं होतं, एवढं टेन्शन आलं होतं मुलांनो. बरी देवा परमेश्वराने ईश्वराने माझ्याकडून करून घेतलं, श्रीकृष्णाने माझ्याकडून करून घेतलं. हा बघा, हातामध्ये अन्नपूर्णा घेऊन केलं तर सगळं होतंय, नाही केलं तर काय होत नाही मुलींनो, काय होत नाही. केलं तर बघा सगळं होतंय मुलींनो, केलं तर सगळं होतंय, नाही केलं तर काहीच होत नाही मुलींनो. आता मी बसली असते, बाई मी कधी करू कधी करू कधी करू, तर कधी झालं असतं तुम्ही सांगा मुलींनो. झालं असतं का. नसतं झालं ना. म्हणून हे बघा, करत राहायचं करत राहायचं करत राहायचं. हे बघा मुलींनो, करत राहायचं. झालेली आहे मुलींनो, मस्त झालेली भाजी, मस्त झालेली आहे भाजी आपली. जरा अजून ठेवणार आहे, जरा गॅसवर अजून ठेवणार आहे, म्हणजे मग अजून जरा थोडंसं मुरून जाईल. मुरली ना तर अजून चांगली होईल मुलींना. बघू आपण कशी झाली ना, बघू. तुम्ही पण सांगा, करा अशी भाजी, तुम्ही पण करा मुलींना. हे बघा, आपली बटाटा आणि टमाटे आणि मसाले भाजी छान झाली आहे. बघू आपण खाऊन. एकच नंबर झाली हो मुलींनो, एकच नंबर झाली. खरंच लय छान झाली आहे. तुम्ही असतात ना तर मला वाटे भरून दिली असती. बरं तुम्ही लांब लांब आहेत मुलींनो, माता बहिणींनो, माझ्या पाठच्या भावंडांनो. खरंच लय छान भाजी झाली, छान. अरे बघा, भात पण झाला आपला मुलींनो.
नाही बंद केला का काय बघा भाजी आपलं भात झाला भाजी झाली रामकृष्ण हरी मुलींनो रामकृष्ण हरी सदाई खुश राम तरा आनंदी राहा चला बंद कर आता बंद करते मस्त झाली भाजी प्रिन्स प्रिन्स जरा बंद कर किती मिनिटं झाले बघ किती मिनिटं झाले बघ 30 30